नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आपल्या महाराष्ट्रामधील असलेले 36 जिल्हे आणि आपल्या महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग. तर मित्रांनो, प्रादेशिक विभाग जर म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामधील 5 प्रादेशिक विभाग असे आहेत आणि प्रशासकीय विभाग जर म्हटले तर प्रशासकीय विभाग जे आहेत ते आहे ते 6. ठीक आहे. तर बघा, पहिल्या नंबरचा प्रशासकीय विभाग म्हणजे की कोकण प्रशासकीय विभाग. दुसरा म्हणजे पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे मित्रांनो, तर सुरू करूया कोकण प्रशासकीय विभाग. तर बघा, कोकण प्रशासकीय विभाग हा जो विभाग आहे ना, तर या विभागामध्ये बघा 7 जिल्हे आहेत. तर ते असे आहेत की पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. हे 7 जिल्हे मिळून कोकण प्रशासकीय विभाग बनला आहे. ठीक आहे. आणि दुसरा प्रशासकीय विभाग म्हणजेच की पुणे प्रशासकीय विभाग. आता बघा, पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत, जसे की पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर. ठीक आहे. तर हे झालं पुणे प्रशासकीय विभाग. तिसरा म्हणजेच की नाशिक प्रशासकीय विभाग. आता नाशिक प्रशासकीय विभागामध्ये बघा एकूण हे 5 जिल्हे आहेत. एक्झाम्पल म्हणजे जळगाव झालं, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, नाशिक. ठीक आहे. तर हे मित्रांनो असे 5 जिल्हे नाशिक प्रशासकीय विभागामध्ये आहेत. 4 नंबरचा प्रशासकीय विभाग म्हणजेच की नागपूर प्रशासकीय विभाग. याच्यामध्ये एकूण 6 जिल्हे हे आहेत, जसे की नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. ठीक आहे मित्रांनो, हे झालं नागपूर प्रशासकीय विभाग. आता बघूया अमरावती प्रशासकीय विभाग. तर अमरावती प्रशासकीय विभागात एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामधील बघा अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ. ठीक आहे. आता बघूया 6 नंबरचा प्रशासकीय विभाग म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. तर या विभागामध्ये एकूण 8 जिल्हे हे समाविष्ट आहेत, जसे की छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि लातूर. ठीक आहे. तर मित्रांनो, हे झाले आपल्या सर्व महाराष्ट्रामधील विभागलेले प्रशासकीय विभाग. तर मित्रांनो, नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग. ठीक आहे. तर चालते, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.